नमस्कार, माझं नाव गौरी विश्वास आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानखळगाव. मी इयत्ता 7वीमध्ये शिकते. मी आज तुम्हाला एका पुस्तकाबद्दल माहिती सांगते. या पुस्तकाचे नाव आहे मिशीत लपलेला चोर. या पुस्तकाचे लेखक आहे मिशीत कोल्हापूरकर. या पुस्तकात खूप छान छान गोष्टी आहे. या पुस्तकाची किंमत 100 रुपये आहे. हे आमच्या शाळेत एक ग्रंथालय आहे. त्या ग्रंथालयामधून हे पुस्तक मी घेतलेलं आहे. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. मिशीत लपलेला चोर. मी ती गोष्ट सांगणार आहे. मिशीत लपलेला चोर. एक खूप मोठं गाव होतं. त्या गावात एक राजा होता. त्या राजाच्या खूप मोठ्या मिशा होत्या आणि त्याला खूप त्याच्यावर घमंड होतं की माझ्या मिशा खूप मोठ्या आहेत. ते त्याच्या मिशाची खूप काळजी करायचं. म्हणायचं की माझ्या एवढ्या मिशा आपल्या गावात कोणाच्याच नसायच्या असं म्हणाला. आणि मग सगळ्या गावातल्या लोकांच्या मिशा खूप छोट्या होत्या आणि फक्त त्या राजाच्या मिशा खूप मोठ्या होत्या. ते म्हणत होतं की अरे माझ्या खूप मोठ्या मिशा आहेत म्हणून मला खूप गर्व आहे. तिथे एक मनुष्य आला आणि ते म्हणाले, महाराज, तुमच्या खूप मोठ्या मिशा आहेत. तुम्ही इतक्या मिशा मोठ्याला करू नका, कारण की जर तुम्ही लय मोठ्या मिशा केल्या तर एके दिवशी तुम्हाला खूप त्याचा त्रास होईल असं म्हणाले. मग त्या राजाला खूप राग आला. त्याला वाटलं की याला माझ्या मिशा आवडे नव्हता म्हणून त्याने त्याला मारून टाकले. मग त्याची तिथे पत्नी आली. पत्नी म्हणाली, महाराज, तुम्ही असे का करता? तुम्ही खूप मोठ्याला मिशा ठेवू नये, कारण की तुम्हाला पुढे जाऊन याचा खूप मोठा त्रास होईल. आणि मग ते बी म्हणाले, तुझं काय, तू तुझी जा इथून. मग तिथे महाराजला एक मुलगा होता. ते मुलगा खूप चतुर होता. तो मुलगा खूप चतुर होता. आणि मग एके दिवशी त्याच्या सैनिकाने सांगितले की आपल्या गावावर दुसऱ्या गावाने आक्रमण केले असं म्हणाले. मग ते राजा म्हणला की तुम्ही सगळेजण तयारीत राहा, कारण की आपल्याला युद्ध करायचं आहे. मग तिथल्या गावातले लोक सगळे भित्री होते आणि खूप भित्री होती रे. त्यांना जेव्हा भी त्या गावात कोणी आक्रमण केलं तर ती घरात जाऊन लपत होती. मग त्यांना खूप गर्व होता की त्यांना वाटत होतं की आमची महाराज आहे तर ती आमची सुरक्षा करत असं म्हणाले. मग ते मुलगा आला. ते म्हणाला की पिताश्री, तुमच्यावर सगळे गाववाले तुमच्यावर खूप विश्वास ठेवतात. मग असं म्हणाले. मग ते म्हणलं, हो, माझ्यावर खूप विश्वास ठेवतात, म्हणून तर माझ्यावर मला खूप गर्व आहे असं म्हणाले. मग तिथे एक सैनिक आला. ते म्हणाला की ते म्हणाले की महाराज, आपल्या साम्राज्यावर त्यांनी खूप मोठा आक्रमण केला आणि आता आपण काही बी तयारी केली तर आपला काहीच फायदा नाही होत असं म्हणाले. मग तिकडे दुसऱ्या गावातले सैनिक ती सगळे आले. त्या गावातली लोक बी आली. त्याला वाटलं की याच्या गावातले बी लोक आले म्हणून मी आपल्या बी गावातले लोक घेतो. मग ते सगळ्या गावाने हिंडू लागलं आणि मग ती सगळ्याला म्हणू लागलं, चला आपल्या गावावर खूप मोठं आक्रमण केलं आहे. तर मग ते म्हणाले की अरे तुला कशाला, आम्ही तुझ्या संग येणार नाही, कारण की महाराज, आम्हाला खूप भीती वाटत आहे. तुम्ही आमची खूप मोठी सेवा करा. तर असं म्हणाल. त्या राजाला खूप राग आला आणि ते म्हणाले, मी तुमची काहीच मदत करणार नाही, कारण की तिकडल्या गावातली लोक त्यांची मदत करतात. तुम्ही आमची काऊन मदत करत नाही असे म्हणाले. मग तिकडल्या गावातले लोक आले. त्या गावाचा राजा खूप चांगला होता आणि बुद्धिमान होता. त्या गावातल्या राजाला माहीत होतं या गावातल्या राजाच्या खूप मोठ्या मिशा आहेत. त्याला त्याचा गर्व तोडायचा होता, म्हणून ते त्याच्या गावात गेलं. आणि मग त्याने तिथे खूप मोठं आक्रमण केलं. आणि मग तिथल्या गावातले लोक सगळे घरात जाऊन लपले. महाराजाला काहीच सुचत नव्हतं. मग तिथे त्याचं पोरगा आलं. ते म्हणलं की पिताश्री, तुम्ही तुमच्या मिशा कापा, पटकन कापा म्हणे. पण ते म्हणाला, मी माझ्या मिशा नाही कापणार. मग त्याला एक बुद्धी सुचली. मग त्याला सांगितलं, मला काहीतरी साहित्य पाहिजे, मी त्याच्यापासून खूप मोठी मिशी करणार आहे.
मग त्याने खूप मोठी मिशी केली आणि त्याच्या सगळ्या सैनिकांना लपवलं आणि मग त्याच्या बाद त्याने त्या सैनिकाला मिशीत लपून त्याने खूप गावाच्या बाहेर ठेवलं. मग तिकडून सैनिकांनी पाहिले तर इतकी मोठी मिशी कसं काय आहे. तर त्यांना वाटलं की या राजाची इतकी मोठी मिशी आहे का. मग त्या मिशीमधून सगळ्या सैनिकांनी त्यांच्यावर आक्रमण केले. मग ते म्हणाले की अरे तुम्ही काय करायले. तर त्यांना वाटलं की हे आपलं पोरगं खूप बुद्धिमान आहे. मग त्यांनी खूप तशा 100 मिशा केल्या आणि मग ती 100ही मिशा त्यांनी खूप उपयोग आल्या आणि मग त्याने त्यांचं राज्य वाचवलं आणि थँक्यू.